पूर्णपणे सुकलेलं झाड हिरवं होऊ शकतं, फक्त त्याला संयमाचं पाणी आणि आशेचा प्रकाश मिळाला तर त्याचं देखील जीवन अगदी सुखकर होतं. अगदीच माणसाचं देखील तसंच आहे. जीवनात येणाऱ्या अडीअडचणी या कायम असतात आणि त्या दूर करण्यासाठी आपण संयमाने आणि अगदी आशेने उभं राहिलं तर नक्कीच आपलं जीवन छान होतं. नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज सकाळी सकाळी छान असा नाश्त्यासाठी पिझ्झा बनवला होता आणि तो इतका परफेक्ट बनलेला होता की तो पाहता क्षणी खाण्याची इच्छा होत होती. डीमार्टमधून येताना पिझ्झासाठी लागणारं जे काही सर्व साहित्य होतं ते घेऊन आले आणि भाज्या देखील होत्या. म्हटलं छान असा सकाळच्या नाश्त्याला बनवूया. अहो तर काही पिझ्झा वगैरे खात नाहीत, परंतु पिल्लूला खूप जास्त आवडतं म्हणूनच सकाळी सकाळी बनवला होता. आणि आज होता माझा बर्थडे, त्यासाठी म्हटलं पिल्लूला आपल्याकडून छान अशी पार्टी देऊया. तर संध्याकाळी आहोंना यायला थोडासा लेट झालेला होता. पिल्लूचा क्लास वगैरे झाला, त्यानंतर आहो मस्त असा चॉकलेट केक घेऊन आले होते. माझा तर आवडीचा केक नाही आहे, परंतु पिल्लूला खूप जास्त चॉकलेट केक आवडतो, तर त्याच्यासाठी मस्त असा केक घेऊन आले. म्हणजे बर्थडे माझा असो किंवा आहोंचा, चॉईस मात्र पिल्लूची आणि पिल्लूच्या आवडीनिवडीनेच सर्व गोष्टी चालतात. तर इथं केक कट वगैरे केला, त्यानंतर आम्ही एकमेकांना केक भरवला. आहो तर काही केक वगैरे देखील खात नाहीत, तर पिल्लूने आणि आहोंनी छान अशा मला शुभेच्छा दिल्या. तशा तर सकाळीच दिलेल्या होत्या. केक कटिंग झाल्यानंतर संध्याकाळी थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर आम्ही बाहेर जेवणासाठी गेलो. तर आजचा व्हिडिओ कसा होता, कसा वाटला ते नक्की सांगा.